पालक बनवायला ना भरून टाकलं. यूट्यूब फॅमिली नमस्कार, कसे आहे सगळे, बरे आहेत का? आपण आज बनवणार आहे अंडा पालक. अंड एक इथंच पालक तर अंडा मिक्सच होतो. आता बघा, अंडे घेतले तर इकडं पालक घेतले. अंडा पालक करायची आपल्याला 2 जुड्या. साफ करून पूर्ण पालक घेतलेली आहे हो का. आणि 16 अंडे घेतले. तर कोथिंबीर घेतली, लसूण घेतलाय, टमॅटो घेतले, हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि लाल सुक्या मिरच्या आणि दही घेतले. एवढं नाही टाकायचं, थोडंसं टाकायचं आपल्याला. पहिले तर आपण अंडे उकडायला टाकू. तर अंडे टाकायचे उकडायला पहिले. तर भरपूर पाणी टाकायचं त्याच्यात. आणि अंडा पालक खूप छान होती भाजी, आमच्या घरात तर खूप आवडती. अर्ध टाकायची, थोडं पण अंडा टचलं की झालं, फुटलंच असे. आणि आता मीठ टाकतो आपण त्याच्यात थोडंसं. त्याच्यात मीठ टाकलंय थोडंसं अंड्यात. तोपर्यंत आपण आता पालक साफ करून घेऊया. पहिले तर धुवून घेऊया पालक आपण. त्याच्यात टाकायची जाळीत पालक. मागच्या वेळेस मी पालक आणि भोपळ्याचा व्हिडिओ टाकला होता. त्याच्यात एकाने कमेंट केली की पालक धुतली नाही. आता बघा, आता नीट पालक धुवते. पहिलं पालक धुवली होती मी त्यावेळेस, पण ती दाखवली नव्हती मी. असं पूर्ण पालक धुवून घ्यायची अशी स्वच्छ जाळीमध्ये, म्हणजे घाण पाणीही टाटा साचत नाही, जाळीतूनच खाली जाते. आपली पालक धुवून झाली. अशी चांगली झटकायची, खालीवरी करायची, म्हणजे पाणी निघून जाते जाळीतून. आता आपण ही कापून घेऊया. पालक कापून घ्यायची. अशी मोठी कापली तरी काही नाही, कारण हे आपल्याला मिक्सर म्हणून काढायचं आहे. पुढे दाखवतेच मी तुम्हाला मी, कारण आपल्याला डाळ पालक करायचं नाही, अंडा पालक करायचा आहे. डाळ पालक करायचं असल्यानं बारीक कापायची पालक. ते चालते, वापरायला पाणी टाकले तरी चालते. अशीच पालक अशी पूर्ण कट करून घ्यायची. काड्या पण घ्यायच्या थोड्या. आपली पालक कापून झाली. आता ही थोडीशी वाफळून घ्यायची. पाणी टाकायचं थोडं, थोड्या वेळ उकडून घ्यायची, चांगली वाफळून. झाली. आता आपण त्याच्यातच टमॅटो टाकायचं आहे. टमॅटो धुवून घेतले बघा मी. बारीक कापायचं. तसं तर मिक्सरमधून निघणारच आहे. मोठं पण टाकलं तरी काही हरकत नाही. पाणी टाकायचं ह्याच्यात. आणि आता ही गॅसवर ठेवूया आपण. लवकर होती. पाणी थोडी वाफाळली की ती खाली आपोआप जाती. असंच राहायचं, नंतर हलवून घ्यायची. त्याच्यावर झाकून घेऊया, म्हणजे खालची आणि ही वरच्या वाफेनं पटकन ही होईल, वाफाळून निघते. चला हे थोडंसं हलवून घेऊया आपण. वर खाली करायची भाजी थोडी. आणखीन तर काहीच झालेलं नाही ह्याला. बघा
आपली पालक चांगली उकडलेली आहे, वाफाळली नाही, उकडूनच निघली बघा. आपोआप खाली गेली. आता हे आपण काढून घेऊया. गॅस बंद केलाय. आपण काढून घ्यायची, जारण्याने काढायची. ताटात ठेवायचे एखादे, चाळणीत काढायचे म्हणजे पाणी राहत नाही, गरम पाणी जाते निघून. नाही तर काय होतंय, मिक्सरमध्ये काढताना ना ते गरम पाणी पण येते, म्हणून ते गरम पाणी खाली जायला पाहिजे. मिक्सर गरम होतं असे काढून घ्यायची. पूर्ण काढून घेतली. हे पाणी जर तुम्हाला वापरायचं असेल तर वापरा, किंवा नसेल वापरायचं पालकचं पाणी तर नका वापरू. मी तर टाकणार आहे त्याच्यात, कारण पालकचं पाणी चांगलंच आहे. धुवून आपण पालक घेतलेली आहे. हीच भाजीच वापरायचं आपल्याला. थोडंसं आहे. ही चाळण ह्याच्यावर ठेवायची अशी. थंड होते, आपल्याला मिक्सरमधून काढायचं आहे. हे थंड झालं पाहिजे. कोथिंबीर नीट करून घेऊया. त्याच्यासाठी मसाला भाजायचा आहे आपल्याला. थोडासा मसाला भाजायचा आहे. कोथिंबीर निसत पहिलं तर, आणि मिरच्या घेतल्या, हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तिथं. कट करून कोथिंबीर आणि मिरच्या. या भाजीसाठी लागणारा मसाला पटकन वाटते. मिरच्या तुम्हाला जसं तिखट लागतंय तसं घेऊ शकतात तुम्ही. मी जरा तिखटच भाजी करणार आहे, भाकरीसोबत छान लागते. अंडा पालक. कोथिंबीर कापली, इकडं मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत आणि लसूण. कढई ठेवूया आपण पहिली. थोडंसं हलकं भाजून घ्यायचं आहे, जास्त नाही, म्हणजे त्याचा कच्चेपणा घालवायचा आहे आपल्याला. इकडं तेल टाकलंय, कढई तापती तोपर्यंत आपले अंडे पण शिजलेले आहेत. आता अंड्याचा गॅस बंद करूया आपण. मिरच्या टाकू आणि कोथिंबीर पण टाकू त्याच्यासोबत लगेच, म्हणजे मिरच्या उडणार नाही का. वरून कोथिंबीर टाकली, मिरच्या निघत नाही. असा मसाला भाजताना असंच करायचं. वरून लगेच काहीतरी टाकून द्यायचं. कोथिंबीर जी तुमच्याकडे मसाला असते म्हणजे मिरच्याच उडत नाही. लसूण टाकलाय मी. मिरच्या उडल्या का नाही उडल्या. आणि हिरव्या मिरच्याची एवढंच मसाला टाकायचा, अद्रक टाकायची नाही पालकमध्ये, नाही तर हिरवी चव लागते त्याला. आपली मिरची पण भाजलेली आहे चांगली. आणि लसूण कोथिंबीर. आपण गॅस बंद करूया आता. थंड होते ही पण, पालक पण थंड होते आणि मसाला पण. अंडे काढून घेतलेत आपण कढईत. ह्याच्यात थंड पाणी टाकून तोपर्यंत अंडे थंड होते तर आपण मसाला वाटून घेऊया. पालक आणि आपण भाजलेला मसाला. तर आपल्याला ही मिरच्या टाकायच्यात पहिलं तर, आणि वरून थोडीशी पालक आणि मिरची सोबतच काढायची आपल्याला. त्यात थोडीशी पालक टाकते. गरम आहे पालक, आणखी थंड झालेली नाही. हो हो, असं एकदम बारीक करून घ्यायची आपल्याला. हो का, एकदम बारीक झाले. पालक आणि मसाला एकदम आपण बारीक करून घेतलेला आहे. हो का, असं सगळं असंच काढून घ्यायचं. आता पातेल्यात काढू आपण.
मसाला वाटून झाले, आपण आता अंडे सोडून घेऊया. बघा एकदम छान झाला आहे मसाला. आधी मिरचीसोबत पुन्हा तसंच एक भांडं काढलं, एकदम सुंदर दिसतंय. कलर तर बघा, पालकमुळं कलर किती भारी आला आहे आपला. किती मस्त वाटतंय. झालं आता हे भांडं आहे ती आपण धुवून घेऊया नंतर शेवटला. भांडे सोलून झाले तर आता आपण कढई ठेवूया वरती. कढई गरम होती, कढई तापली, आपण तेल टाकूया. मिक्स करून घ्यायचं, कारण ह्याच्यात आधी मसाला वाटला होता, नंतर अजून थोडीशी पालक मिक्स करून घ्यायचं, चांगलं एकजीव करून घ्यायचा. जिरे टाकायचे आणि सुक्या 2-3 मिरच्या टाकायच्या आणि पटकन हे टाकायची पालक. मसाला आपला शिजतंय चांगला तेलामध्ये, तोपर्यंत त्याच्यात थोडंसं पाणी घेतलंय मी, नंतर टाकायचं आहे. मसाल्याची पुडी पूर्ण काढून घ्यायचं, थोडी पण पालक वाया नाही जाऊ द्यायची. मसाला हलवून घेऊया. त्याच्यात दही टाकायचं आहे आपल्याला, पूर्ण असं हलवून घ्यायचं. अंगार उडतंय, बारीक गॅस करायचा. त्याच्यात आता आपल्याला दही टाकायचं आहे. एवढं टाकले, टाकले तुम्हाला जसं आवडतंय तसंच टाकायचं. दही टाकल्यावर छान भाजी होती ही. आणि पूर्ण मिक्स करून घ्यायचं. कुठला मसाला टाकायचा नाही, फक्त हेच मसाला टाकायचा. हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, लसूण आणि हे चांगलं तेलात आता शिजू द्यायचं, चांगलं मस्त तेल सुटेपर्यंत. त्याच्यात पाणी टाकायचं, थोडंसं पालकचं पाणी टाकणार आहे ह्याच्यात, जास्त नाही तेवढं टाकणार. मिक्स करून घ्यायचं. आता मीठ टाकायचं आहे आपल्याला. मीठ टाकतो. आता हळद टाकायची थोडीशी. पूर्ण मिक्स करून घ्यायचं. ही चांगली शिजू द्यायची आपल्याला भाजी. नंतर अंडी टाकायची. तर तुम्हाला जसं पाणी लागेल तसं टाकायचं, किंवा अशीच पण केली तरी चालते, फक्त अंडी टाकायची, रस्सा करायचा नाही जास्त. त्याच्यात आपण अंडे सोडूया. बघा आणि परत हलवून घ्यायची. एकदम छान भाजी होती अशी, आणि एकदम टेस्टी भाजी झालेली आहे. बघा कलर तर किती सुंदर दिसते. रस्सा वाढवायचा असेल तर रस्सा वाढवू शकतात तुम्ही. पाणी टाकायचं थोडं. पालकमध्ये जेवढं पाणी उरलेलं असेल तेवढं टाकलं तरी चालतंय. बघा आता ही चांगली उकळी फुटू देणार आहे याला. बघा मस्त. आता ते चांगली शिजू देऊ आपण भाजी. झाली आपली भाजी तयार. चला, आपली भाजी रटरट चांगली शिजलेली आहे आणि वास एकदम छान यायला ह्या भाजीचा. बघा चांगली भाजी शिजवून घ्यायची. अंडे, लाल मिरच्या वरती, एकदम सुंदर भाजी दिसायली आणि वास पण तशीच आहे, चवीला पण तशीच आहे.
हो का. आता ही आपण भाजी उतरून ठेवूया. आपली भाजी शिजलेली आहे, झालेली आहे तयार. ताट वाढूया जेवायला आता डायरेक्ट. आपले रसरशीत पालक, अंडा पालक झालेला आहे. हो का, बघा तुम्ही कशासोबत पण खाऊ शकतात. भात, चपाती, भाकरी एकदम मस्त झाला आहे आणि एकदम छान होतंय. आणि दही टाकायला कधी विसरायचं नाही. त्याच्यासोबत घेतलेला आहे मी भात, त्याच्यासोबत भाकरी पण घेतलेली. आणि हे तर काय, उन्हाळा चालू म्हणल्यावर हे तर असणारच, कैरी, कांदा, त्याच्यासोबत लिंबू आणि वरून थोडंसं दही. बघा, नक्की रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि नक्की कमेंट करा. नक्की व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. असेच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चला, बाय.